हॅलो डिअर स्टुडंट्स, तर आज आपण सुरुवात करूया 8th स्टँडर्डच्या फर्स्ट चॅप्टरला। तर आपल्या फर्स्ट लेसनचे नाव आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। तर आपल्या परिसरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण कितीतरी प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला ऑब्झर्व करत असतो आणि जे काही सजीव प्राणी आहेत ज्यांना आपण लिव्हिंग थिंग्स असे म्हणतो त्यांनाच बायोटिक कंपोनंट ऑफ द अर्थ असे सुद्धा म्हटले जाते आणि ज्या काही उर्वरित नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत तर त्यांना अबायोटिक कंपोनंट ऑफ द अर्थ असं म्हटले जाते। चला तर आता आपण पाहूयात बायोटिक कंपोनंट कोणकोणते आहेत। बायोटिक कंपोनंट्स त्यामध्ये येतात प्लांट्स, एनिमल्स, ह्यूमन्स, इन्सेक्ट्स आणि इव्हन डोळ्यानेही न दिसणारे मायक्रोब्स ज्यांना आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो, हे सुद्धा पृथ्वीचेच बायोटिक कंपोनंट्स आहेत। आणि अबायोटिक कंपोनंट्स आहेत अबायोटिक कंपोनंट्स त्यामध्ये येतात सॅन्ड, सॉइल, एअर, वॉटर, स्टोन्स आणि यासारख्या दुसऱ्या बऱ्याच नॉन लिव्हिंग थिंग। तर स्टुडंट्स, जे काही बायोटिक कंपोनंट आहे त्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा स्वतःची लाईफस्टाईल सोयीस्कर बनवण्यासाठी अबायोटिक कंपोनंटचा उपयोग करावा लागतो आणि म्हणूनच हे दोन्हीही कंपोनंट्स आपल्या पृथ्वीचा खूप महत्त्वाचा भाग आहेत आणि यांनाच आपण लिव्हिंग वर्ल्ड असे म्हणतो। तर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स ही खूप डिटेल टर्म आहे जी आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात क्लासिफिकेशन ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स। तर स्टुडंट्स, तुमच्या टेक्स्टबुकनुसार तुम्हाला कॅन यू रिकॉल मध्ये काही क्वेश्चन विचारलेले आहेत। त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज अ हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। तर या ठिकाणी आपण हायरार्कीची डेफिनेशन पाहूयात। What is meant by hierarchy? So, it is a system or organization which includes different levels from lowest to highest levels for classification of organisms। सो ही एक अशी प्रोसेस आहे किंवा प्रणाली आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्सच्या बेसिसवर लोवेस्ट किंवा हायेस्ट लेवलमध्ये प्लेस केलं जातं। त्यालाच श्रेणीबद्ध रचना किंवा हायरार्की असं म्हटलं जातं। तर यानंतरचा आपला प्रश्न आहे हु इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर। त्याचा आता आपण आन्सर पाहूया। कार्ल लिनॅनस इन 1753। तर 1753च्या कालखंडामध्ये कार्ल लिनॅनस या सायंटिस्टनी बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम याची जे परिचय आहे तो जगाला करून दिला आणि ह्यांच्यामुळेच आपल्याला बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम काय असते किंवा त्यामध्ये ऑर्गॅनिझमना
कसं नाव दिले जाते याबद्दल माहिती मिळाली. तर यानंतरचा आपला प्रश्न आहे, which levels of hierarchy are considered in naming or while writing a name in binomial system of nomenclature. तर यामध्ये कुठल्याही ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नेम देण्यासाठी दोन टर्म लक्षात घ्याव्या लागतात. त्यापैकी पहिली टर्म आहे जेनेरिक नेम आणि दुसरी टर्म आहे स्पीसीज नेम. तर कुठलाही ऑर्गॅनिझम हा कोणत्या जीनसशी बिलॉंग करतो किंवा तो कुठल्या स्पीसीजशी बिलॉंग करतो यावरून त्याला एक जीनस आणि स्पीसीज नेम देण्यात येतं. त्यालाच बायनोमियल सिस्टीम असं म्हटलं जातं, कारण ऑर्गॅनिझमला यामध्ये दोन प्रकारचे नावं देण्यात येतात, जेणेकरून त्या सिस्टीमला बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टीम असं म्हटलं जातं. तर स्टुडंट्स, आता आपण पाहूया बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. तर सुरुवात करूया बायोडायव्हर्सिटीच्या डेफिनेशन पासून. What is meant by biodiversity? So, it is variety among living organisms. तर याला आपण सिम्पली व्हरायटी अमॉंग्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणू शकतो. म्हणजेच सजीवांमध्ये जी काय विविधता असते किंवा वेगवेगळेपणा असते त्यालाच जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. तर स्टुडंट्स, आपल्याला माहित आहे की प्रत्येकच ऑर्गॅनिझम हा एकमेकांपेक्षा वेगवेगळा असतो, परंतु त्यांच्यामध्ये जी विविधता असते ती ओळखण्यासाठी काही पॉइंट्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. त्यापैकी पहिला पॉइंट आहे जिओग्राफिकल रीजन्स. दुसरा आहे फूड इंजेशन आणि तिसरा आहे डिफेन्स. तर जिओग्राफिकल रिजन म्हणजे स्पेसिफिक एरिया, ज्याला आपण हॅबिटॅट असे सुद्धा म्हणू शकतो. तर स्टुडंट्स, वेगवेगळे ऑर्गॅनिझम हे वेगवेगळ्या रिजनमध्ये राहत असतात. फॉर एक्झाम्पल, जे काही पोलार बियर्स आहेत ते आपल्याला नेहमी पोलार रिजनमध्येच पाहायला मिळतात, कारण पोलार रिजनमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये बर्फ पसरलेलं असतं आणि ह्या ऑर्गॅनिझमचं बॉडी स्ट्रक्चर हे त्या वातावरणाला सुटेबल अशा प्रकारे बनलेलं असतं आणि म्हणून हे पोलार बियर त्या रिजनमध्ये खूप इझिली सर्वाइव्ह करू शकतात. या व्यतिरिक्त दुसरे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर ते एक्झाम्पल आहे कॅमल. तर कॅमल जे आहेत ते एक्झॅक्टली डेझर्ट एरियामध्ये राहतात आणि आपल्याला माहित आहे की डेझर्ट एरिया म्हणजे वाळवंट, की जिथे कुठल्याही प्रकारे पाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि तिथे प्लांट देखील अवेलेबल नसतात आणि वातावरण हे खूप जास्त उष्ण असतं. तरी सुद्धा कॅमल खूप इझिली त्या रिजनमध्ये सर्वाइव्ह होऊ शकतात, कारण त्यांचं बॉडी स्ट्रक्चर सुद्धा त्या रिजनसाठी एकदम व्यवस्थितपणे बनलेलं असतं. त्यामुळे त्या कुठल्याही प्रकारचे ऑर्गॅनिझम जे त्या रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते खूप इझिली तिथे सर्वाइव्ह करू शकतात. तर त्यालाच आपण डिफरन्स बिटवीन रिजन्स असं सुद्धा म्हणू शकतो. तर वेगवेगळे ऑर्गॅनिझम हे वेगवेगळ्या रिजनमध्ये राहत असल्यामुळे हा देखील त्यांच्यामधील खूप मोठा डिफरन्स आहे, ज्याला आपण जिओग्राफिकल रिजन असं म्हणत असतो. त्यानंतरचा दुसरा पॉइंट आहे फूड इंजेक्शन. तर स्टुडंट्स, जेवढे काही ॲनिमल आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाताना आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल, लॉयन आहे किंवा टायगर आहे. तर लॉयन आणि टायगर हे आपल्याला नेहमी मीट म्हणजेच मांस खाताना दिसतात. त्यांना कुणीही किंवा कधीही प्लांट्स किंवा प्लांटपासून बनलेले प्रोडक्ट्स खाताना नाही पाहिलेलं, कारण ते नॉन व्हेजिटेरियन ॲनिमल आहेत. या व्यतिरिक्त जे काही डिअर आहे किंवा इतर त्यांच्यासारखे जे ॲनिमल आहेत ते आपल्याला नेहमी प्लांट किंवा प्लांट प्रोडक्ट खाताना दिसतात. या व्यतिरिक्त डॉग किंवा कॅट यासारखे ॲनिमल आपल्याला मीट प्लस प्लांट आणि प्लांट प्रोडक्ट खाताना दिसतात.
तर या सर्व प्रकारच्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रकारची व्हरायटी पाहायला मिळते, ज्यालाच फूड इंजेक्शन करण्याची पद्धती असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा पॉईंट आहे डिफेन्स. तर स्टुडंट्स, ॲनिमल्स हे वेगवेगळ्या रिजनमध्ये राहत असतात आणि तेथील वातावरण देखील वेगवेगळं असतं आणि त्या वातावरणामध्ये ॲडजस्टमेंट करण्यासाठी त्यांना स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन घडवून आणवावे लागतात किंवा त्यांचे जे काही एनिमीज असतील, म्हणजे जे काही शत्रू असतील, त्यांच्यापासून देखील त्यांना संरक्षण पाहिजे असतं. मग हे ऑर्गॅनिझम स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम परफॉर्म करतात, त्यालाच आपण डिफेन्स असं म्हणतो. तर हा देखील त्या ऑर्गॅनिझममधील खूप महत्त्वाचा डिफरन्स आहे. तर स्टुडंट्स, हे जे 3 पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत, ज्याला आपण जिओग्राफिकल रिजन किंवा फूड इंजेक्शन आणि डिफेन्स असे म्हणतो, तर या तिन्ही पॉईंटच्या बेसिसवर आपण ऑर्गॅनिझमला व्यवस्थितपणे क्लासिफाय करू शकतो. तर स्टुडंट्स, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑर्गॅनिझममध्ये व्हरायटी तर आहेच, मग त्यांना क्लासिफाय करण्याची काय गरज आहे, म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन का करावं लागतं. तर स्टुडंट्स, तुम्ही रोज शाळेमध्ये जाता, तिथे नर्सरीपासून 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत क्लासेस तुम्हाला पाहायला मिळतात आणि हे वेगवेगळ्या क्लासचे स्टुडंट हे वेगवेगळ्या क्लासमध्ये बसवले जातात. परंतु एखाद्या दिवशी जर आपण सर्व स्टुडंटला एकाच हॉलमध्ये बसवलं आणि त्यांना त्यांचे वेगवेगळे सब्जेक्ट शिकवण्याचा प्रयत्न केला, तर कुणाच्याही काहीच लक्षात येणार नाही, कारण त्या ठिकाणी जम्बलिंग होऊन जाईल, म्हणजे सर्वांचा आवाज मिक्स होऊन जाईल आणि कुणाच्याही काहीच लक्षात येणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या क्लासच्या स्टुडंटला त्यांच्या एजनुसार वेगवेगळ्या क्लासमध्ये बसवल्या जातं. यालाच क्लासिफिकेशन असं आपण म्हणू शकतो. सेम त्याच वेने लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सुद्धा व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी किंवा त्यांचा स्टडी करण्यासाठी सायंटिस्ट लोक त्यांना वेगवेगळ्या क्लासमध्ये अरेंज करतात. त्यालाच क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. आणि या व्यतिरिक्त 2011च्या सेन्ससनुसार, म्हणजेच 2011च्या जनगणनेनुसार संपूर्ण पृथ्वीवरती 87 मिलियन स्पीसीज आढळल्या आहेत. आणि या आकड्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या पृथ्वीवरती ऑर्गॅनिझममध्ये किती जास्त प्रमाणामध्ये व्हरायटी आहे. तर या सर्व ऑर्गॅनिझमचा अभ्यास करण्यासाठी किंवा ज्या काही प्रजाती लॉस्ट होत आहेत किंवा डिस्ट्रॉय होतात आहेत, त्यांना प्रिझर्व करण्यासाठी आणि त्यांचा स्टडी करण्यासाठी सायंटिस्ट त्यांना वेगवेगळ्या क्लासमध्ये अरेंज करतात आणि त्यामुळेच क्लासिफिकेशनची खूप जास्त प्रमाणामध्ये गरज आहे. तर स्टुडंट्स, आता तुमच्या लक्षात आलं असेल की बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन का करावं लागतं. तर यानंतर आपण पाहूयात की हे क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणकोणत्या सायंटिस्टनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे.